दिशा सालियनच्या विषयात तथ्य नाही, खोट्याचा नायटा कराल तर बुमरँग होईल, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. उद्धव ठाकरेंनी आरएसएसचे मानले आभार, ज्यांनी विषय काढला त्यांनाच थडग्यात गाडलं असं म्हणत उद्धव ठाकरेंचा सरकारला खोचक टोला. दिशा सालियनवर सामूहिक अत्याचार करून हत्या, मृत्यूच्या 5 वर्षांनंतर दिशाच्या वडिलांचा याचिकेमध्ये दावा, आदित्य ठाकरेंसह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप. विधान परिषदेमध्ये चर्चेदरम्यान चित्रा वाघ आक्रमक, उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांना क्लीन चिट दिलेल्या मुद्द्यावर झाला वाद, कुठल्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली, चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल. औरंगजेब कबरीचं बुमरँग झाल्यामुळे दिशा सालियन प्रकरण बाहेर, खासदार संजय राऊतांचा आरोप, आई वडिलांच्या याचिकेमागे बोलविते वेगळेच, राऊतांचा दावा. एसआयटी तपासात काहीही सापडणार नाही, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा दिशा सालियन प्रकरणी मोठा दावा. नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, फहीम खानसह 6 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल. संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण, कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलीस अपयशी, 100 दिवसात कराड गँगवर आरोपपत्र आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा. शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेमध्ये घोषणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.